परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर अनेकांनी कराड कुटुंबातील सुशील कराड, श्री कराड आणि वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप केले आणि त्यांचाच यामध्ये हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, दावा केला होता। माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी सुशील कराड आहेत। काय सांगाल? गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावरती, तुमच्या भावावरती आणि वडिलांवरती आरोप होत आहेत की या हत्येमध्ये तुमचा हात आहे। हे सर्व आरोप बिनबुडाचेच। जर असेच काय आरोप असतील, ह्याच्यामध्ये सिद्ध करायचेच असतील किंवा काही गोष्टी जर ह्याच्यामध्ये खरंच काही तथ्य असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिवशी एसआयटीची स्थापना केलेलीच आहे। मी एक स्वतः कराड कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना किंवा आमच्या घरच्यांकडनं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना काही दिवसांतर निवेदन देऊ की ह्याच्यामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करतो। तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्याल, मात्र मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी मुंडे या भेटल्या, त्यानंतर त्यांनी थेट तुमचीही नावं घेतली। हो, मुख्यमंत्री साहेब असे एकट्या कोणाची नाहीये, ते राज्याचं प्रतिनिधित्व करतात, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आमची देखील बाजू त्यांना ऐकून घ्यावी लागेल साहेब, आम्हालाही वेळ दिलाच पाहिजे त्यांनी। आम्ही लवकरच त्यांचा वेळ घेऊन त्यांना भेटून आमचं जे काय म्हणणं आहे आम्ही त्यांच्या समोर मांडू की साहेब ह्याच्यामध्ये खरंच जर काही तथ्य असेल तर तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करतो। ही हत्या 12 गुंठ्यातून झाली असं सांगितलं गेलं आणि त्या 12 गुंठ्यासह आणखी काही जमीन तुम्हाला देतो अशा प्रकारचे सेटलमेंटसाठी किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांना त्या ठिकाणी काही लोकांनी जाऊन ऑफर दिली अशी सुद्धा चर्चा। ज्या लोकांनी त्यांना ज्ञानेश्वरी ताईंना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ऑफर दिली असेल, माझे आपल्या माध्यमातून हेच आव्हान आहे की ज्ञानेश्वरी ताईंनी त्यांचं नाव उघड उघड सांगावं। मी तुमच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की जो कोण व्यक्ती ऑफर घेऊन गेला असेल, ज्ञानेश्वरी ताईंनी त्याचं नाव सांगावं, त्याला प्रेस समोर आणावं, आम्ही देखील समोर बसतो, ज्ञानेश्वरी ताईंनी समोर बसावं। खरंच ऑफर गेली का नाही गेली आम्हाला देखील कळू दे, आम्ही तर कुठली ऑफर केलेली नाहीये। जर आम्ही काही केलेलंच नाही तर आम्ही ऑफर का देऊ? तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय महादेव मुंडे यांना ओळखत होता किंवा जमिनीचे व्यवहार करतात या गोष्टी तुम्ही त्यांना परिचित होते तुम्हाला ते? नाही, आम्ही महादेव मुंडेंना कधीही ओळखत नव्हतो ना। मी त्यांना कधी पाहिलं होतं ना, माझ्या भावानं कधी त्यांना पाहिलं होतं ना, माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं। मला जेवढी माहिती आहे, महादेव मुंडेंचं ज्या दिवशी मर्डर झाला असं म्हणतात, मर्डर झाला त्यांचा, त्या दिवशी रात्री महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत माझे वडील तिरुपतीला होते। तुमची यामध्ये चौकशी झाल्याची माहिती समोर येते, यामध्ये खरंच तुमची किंवा तुमच्या भावाची काही चौकशी झाली आहे का किंवा तुमच्याशी संपर्क साधला अधिकाऱ्यांनी किंवा तपासी अधिकाऱ्यांनी? नाही, माझी किंवा माझ्या भावाची कसली चौकशी झालेली नाहीये आणि ज्या दिवशी आम्हाला चौकशीला बोलवतील आम्ही त्या चौकशीला जायला तयार आहोत। आता तुमचे जे भाऊ आहेत ते बाहेर देशात पलायन करण्याच्या तयारीत आहेत असा दावा जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी ट्विट मधून केला आहे। अप्रत्यक्ष त्यांनी नाव तर घेतलं नाही, मात्र त्यांनी याच अनुषंगाने साहेब आपल्या मार्फत मी माझ्याकडे पासपोर्ट नाहीये, माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाहीये, माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे। मी वाटलं तर एसपी साहेबांकडे माझ्या भावाचं पासपोर्ट जमा करून टाकतो। जी काही योग्य चौकशी होईल आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत। नक्कीच 8 ते 9 तपास अधिकारी या संपूर्ण प्रकरणात बदललेले आहेत। तुम्ही आता चौकशीची मागणी तुम्ही सुद्धा म्हणताय की आम्ही करू, मात्र एवढ्या दिवसात तपास का झाला नसावा किंवा ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की दबाव येतोय, हा कुणाचा दबाव असावा? आता तो दबाव नेमका कुणाचा आहे साहेब ते मी सांगू शकत नाही किंवा मला त्यातलं काहीच माहिती नाहीये। ह्या प्रकरणाशी आमचं काही घेणं देणंच नाहीये। जसं की पहिल्यांदा काही जण म्हणले की रवी सानप साहेबांची बदली करण्यात आली। इलेक्शन कमिशनच्या GR प्रमाणे रवी सानप साहेबांची रुटीन बदली झालेली आहे। जे कोण म्हणतात की तपासी अधिकाऱ्याकडे तपास गेला की त्याचं एक तर प्रमोशन केलं जातं किंवा त्याला हे केलं जातं, IPS माणसाचं आम्ही प्रमोशन कसं करणार साहेब? कमलेश मीना साहेब तर IPS आहेत, त्यांचं प्रमोशन आम्ही कसं करणार? ह्याचं उत्तर आम्हाला कुठून तरी कळालं पाहिजे। तुम्ही काही येणाऱ्या काळामध्ये भूमिका मांडणार आहात कुटुंबियाच्या वतीने? आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ। आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, जे पुढचे लोक म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे काही पुरावे आहेत, आम्ही ते सादर करू। ज्ञानेश्वरी मुंडेंनी सर्वांनाच आवाहन केलं होतं की स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि सर्वांनीच मला सहकार्य करावं। तुम्ही त्या संदर्भात त्यांची भेट घ्याल किंवा त्यांच्यासोबत लढ्यामध्ये थांबणार आहात? बघा, महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील नक्कीच त्यांना शिक्षा व्हावी, पण ह्याच्यामध्ये विनाकारण कुणीतरी येतं 20 महिन्यानंतर काहीतरी येऊन बोलतं, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, कितपत गोष्टी आहेत, काय त्याच्यामध्ये खरं आहे खोटं आहे हे तपासामध्ये पुढे येईल। काय वाटतं तुम्हाला की हे आरोप का होत असतात करतायत लोक सगळेजण तुमच्यावरती? ह्याच्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही सर।
नक्कीच आपल्यासोबत होते सुशील कराड, ज्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्याच्या नंतर आता समोर येऊन आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही महादेव मुंडे यांना ओळखत नाहीत, मात्र आमच्यावरती हे खोटे आरोप होत आहेत आणि या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयची चौकशी करण्याची सुद्धा मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.